Hello everyone. We start our next experiment, that is experiment number 14, the assay of magnesium sulfate. ह्याआधी आपण ॲसिड बेस टाईप ऑफ टायट्रेशन बघितलं, रेडॉक्स टाईप ऑफ टायट्रेशन बघितलं. आता आपण तिसरा टाईप बघू, दॅट इज कॉम्प्लेक्झोमेट्रिक टाईप ऑफ टायट्रेशन. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी काय तयार होत आहे बघा, कॉम्प्लेक्स तयार होत आहे, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्झोमेट्रिक टाईप ऑफ टायट्रेशन. सी देअर प्रिपोजिशन. This assay is based upon the complexometric type of titration in which a simple metal ion is transformed into the complex ion. ह्यामध्ये काय होतं, सिम्पल मेटल. आता इथं मॅग्नेशियम झालं किंवा पुढच्या 15व्या एक्सपेरिमेंट आपल्याला कॅल्शियम ग्लुकोनेट, कॅल्शियम झालं, मॅग्नेशियम, हे दोन्हीसुद्धा काय आहेत, मेटल. मेटल कशामध्ये कन्वर्ट होते, एका कॉम्प्लेक्स आयनमध्ये कन्वर्ट होते बाय ॲडिशन ऑफ रिएजंट विच इज नोन ॲज लिगँड. काय म्हणते, कोणत्या रिएजंट, जेव्हा आपण लिगँड त्यामध्ये ॲड करतो तेव्हा सिम्पल मेटल आयनचं कन्वर्जन कशामध्ये करतो, कॉम्प्लेक्स आयनमध्ये. ओके, दिस कॉम्प्लेक्स फॉर्म इज स्टेबल अँड वॉटर सोल्युबल. आणि तयार झालेला जो कॉम्प्लेक्स आहे तो कसा आहे, स्टेबल आणि वॉटरमध्ये कसा असतो, सोल्युबल. आता ह्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन मार्क असेल की मॅडम लिगँड म्हणजे काय असते. लिगँड म्हणजे सिम्पल चिलेटिंग एजंट. लिगँड म्हणजे काय, चिलेटिंग और कॉम्प्लेक्स फॉर्मिंग एजंट. काय म्हणतो आपण त्याला, चिलेटिंग और कॉम्प्लेक्स फॉर्मिंग एजंट. आता परत प्रश्न आहे की असं काय असणार त्या रिएजंटमध्ये किंवा लिगँडमध्ये जे काय फॉर्म करतील, चिलेट किंवा कॉम्प्लेक्स तयार करतील, आणि तो कॉम्प्लेक्स कसा असेल. बघा प्रिपोजिशन नंबर 2. इन दिस टायट्रेशन मेटल आयन ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन. काय करते, मेटल आयन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतं. जनरली तुम्हाला माहिती की मेटल हा फक्त इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो, पण ह्या ठिकाणी मेटल आयन म्हणलेलं आहे. मेटल आयन म्हणजे काय असणार, Mg++, ओके, कॅल्शियम ++, Na+, हे सगळे काय आहेत, मेटल आयन, जे की कसे असणार, स्वतःच्या डोक्यावर पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय डिनोट करतो, दे हॅव डिफिशियन्सी इन द इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्ह चार्ज इंडिकेट काय करतो, त्याच्याकडे काय आहे, इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी, म्हणून ते काय करणार, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार. अँड लिगँड डोनेट इट. आणि मग त्याला डोनेट करायचं काम कोण करणार, लिगँड. लिगँड म्हणजेच कोणते, कॉम्प्लेक्सिंग किंवा चिलेटिंग एजंट. ॲज इन अ लिगँड मॉलिक्यूल देअर इज अ प्रेझेन्स ऑफ ॲटलिस्ट वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू विच कोऑर्डिनेट लिंकेज विथ मेटल आयन टेक्स प्लेस. काय म्हणते, मग लिगँडमध्ये असं काय आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण ऑक्सिजन बघू, नायट्रोजन बघू. आता ऑक्सिजन बघितलं तर तुम्हाला माहिती, ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 असते, सगळ्यांना माहिती, म्हणजे तो 2 बॉन्ड तयार करतो. पण प्रत्येकामध्ये तुम्हाला माहिती, त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये काय, किती इलेक्ट्रॉन असतात, 8 इलेक्ट्रॉन कंपल्सरी असतात. ऑक्टेट त्याचं कंप्लीट पाहिजे, ही गोष्ट तुम्हाला माहिती. आता आपण H2Oचं जर बघितलं तर ऑक्सिजनचे 2 बॉन्ड कोणासोबत आहे, हायड्रोजनसोबत. ओके, म्हणजे 1 2 3 4 हा बॉन्ड शेअरिंगनी झालेला आहे, कारण की दोन्ही कसे आहेत, नॉन मेटल. आलं लक्षात, नॉन मेटलमध्ये जो बॉन्ड होतो त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो, आणि मेटल आणि नॉन मेटलमध्ये जो बॉन्ड होतो त्याला आयनिक बॉन्ड. ओके, आता ह्या ठिकाणी 1 2 3 4 4 ते इलेक्ट्रॉन झाले, पण ऑक्टेट कंप्लीट पाहिजे. तर ह्या ठिकाणी त्या ऑक्सिजनवर काय प्रेझेंट असतं, 2 लोन पेअर, 1 2 3 4 म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. बघा 1 2 3 4 5 6 7 8 असे टोटल त्याच्याकडे काय असतात, 8 ऑक्टेट त्याचं कंप्लीट असते. पण राहिला प्रश्न, हे 2 इलेक्ट्रॉन तर त्यांनी पेअर केले, पेअरिंगमध्ये पार्टिसिपेट केले, म्हणून त्याला आपण काय म्हणणार, पेअरिंग इलेक्ट्रॉन, जे की ऑक्सिजनने हायड्रोजनसोबत केली. आता ह्या ठिकाणी हे नी कोणासोबत तरी पेअरिंग केली आहे का, नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, लोन पेअर, एकटा लोन पेअर और अनपेअर इलेक्ट्रॉन. काय म्हणतो, लोन पेअर और अनपेअर इलेक्ट्रॉन. ओके, म्हणजेच लिगँड असे एक सबस्टन्स असतात ज्याच्याकडे काय प्रेझेंट असतात, एक किंवा त्यापेक्षा जास्त लोन पेअर. हा झाला ऑक्सिजनचं कन्सिडरेशन. आता आपण बघू नायट्रोजनचं एखादं एक्झाम्पल बघू, अमोनिया NH3. आता NH3मध्ये नायट्रोजनची व्हॅलन्सी तुम्हाला माहिती 3 आहे, आणि प्रत्येकाच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन कंपल्सरी असतात. ओके, म्हणजे स्टेबलसाठी जेव्हा इलेक्ट्रॉनची शेअरिंग होतात तेव्हा. नायट्रोजनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन,
1 2 3 त्यांनी 3 इलेक्ट्रॉन शेअर केले आणि हायड्रोजनसोबत बॉन्ड तयार केले, राहिले 2 इलेक्ट्रॉन. मग 2 इलेक्ट्रॉन काय म्हणून ॲक्ट होतात? ॲज अ लोन पेअर. ओके, काय असतात? ॲज अ लोन पेअर. म्हणजे ह्या ठिकाणी हे जे इलेक्ट्रॉन झाले हे 2 इलेक्ट्रॉन, आणि तुम्हाला माहिती आहे एक बॉन्ड तयार करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज असते? 2 इलेक्ट्रॉनची. बरोबर आहे. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन त्यांच्याकडे ऑलरेडीच आहे. जेवढे जास्त लोन पेअर तेवढे तो काय करणार? समोरच्या मेटल आयनसोबत बॉन्ड तयार करणार. कारण की इथं Mg बघितलं तर Mgवर 2 पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन त्यामध्ये कमी आहे. तुम्हाला माहिती, आपण एक सोडियमचं सिम्पल एक्झाम्पल घेऊ. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 असतो, पण जेव्हा आपण Na+ आयन बघू, 1 इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येणार, म्हणून इथं इलेक्ट्रॉन किती असणार? 10. तसंच Mgचा ॲटॉमिक नंबर 12 असतो, पण त्याच्या डोक्यावर 2 पॉझिटिव्ह चार्ज आहेत, म्हणजे त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन त्यांनी डोनेट केले, म्हणजे ह्या ठिकाणी त्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती असतील? 10. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी डोनेट केल्यामुळे. मग ह्या ठिकाणी हे 2 इलेक्ट्रॉन द्यायचं काम कोण करत असतं? हे ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, ओके, ज्यांच्याकडे काय असतात? लोन पेअर किंवा अनपेअर. आणि तेच काय करतात? दोन्ही इलेक्ट्रॉन समोरच्या ॲटमला देऊन काय करतात? मेटल आयनसोबत कॉम्प्लेक्स तयार करतात, कोऑर्डिनेट लिंकेज तयार करतात. कारण की कोऑर्डिनेट बॉन्डमध्ये काय राहतं? दोन्ही इलेक्ट्रॉन दोन्हीपैकी एकच मॉलिक्यूल देतं, एकच ॲटम देतं आणि काय करतं? बॉन्ड तयार करतो. बरोबर आहे. म्हणून ह्या ठिकाणी लोन पेअर थ्रू विच कोऑर्डिनेट लिंकेज विथ मेटल आयन टेक्स प्लेस. बरोबर आहे. लिगॅंड मॉलिक्यूल युजली पजेस ऑक्सिजन, नायट्रोजन और सल्फर in one or more number in their structure. Ligands are classified depending upon their number of sites for attachment via unidentate म्हणजे single site, bidentate 2 site, multidentate means many site. ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे मल्टीडेंटेट लिगँडचं, जे आहे डायसोडियम EDTA किंवा EDTATE, which forms complex with metal ion by donating lone pair of electron in the presence of strong ammonium chloride buffer. काय म्हणते? हे जे डायसोडियम EDTA जे की मल्टीडेंटेन लिगँड आहे, जे काय करतात? इलेक्ट्रॉन डोनेट करतात मेटल आयनला इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग अमोनियम क्लोराईड बफर. द एंड पॉईंट इज डिटरमाइंड बाय ॲडिशन ऑफ मॉडर्न ब्लॅक 11, ज्याला आपण म्हणतो मॉडर्न ब्लॅक 2 सुद्धा म्हणतात ह्याला. ओके, ह्या ठिकाणी ते काय आहे? इंडिकेटर म्हणून यूज होतं. ॲज अन इंडिकेटर द कलर चेंजेस फ्रॉम पेल पिंक टू ब्ल्यू, आणि त्याचा एंड पॉईंट कोणता आहे? पेल पिंक टू ब्ल्यू. ह्या ठिकाणी अजून एक म्हणजे याचं फॅक्टर. ह्या ठिकाणी तुम्हाला फॅक्टर दाखवलेलं आहे, फॅक्टर फॉर स्टँडर्डायझेशन. each ml of 0.05 मोलर डायसोडियम EDTA इज इक्वल टू 0.0000654 ग्राम ऑफ झिंक. तर हे जो फॅक्टर आहे तो ह्या ठिकाणी मॅन्युअलमध्ये चुकीचा आहे, कारण की मी तुम्हाला इथं फॅक्टर काढून दाखवणार आहे या ठिकाणी, जेणेकरून तुम्हाला ते क्लिअरली समजून जाईल. ओके, बघा, चेक करा. वेट फॉर. ठीक आहे. आता बघा, 1 ml 0.05 मोलार डायसोडियम EDTA इज इक्वल टू झिंकचा मॉलिक्युलर वेट तुम्हाला माहिती तो आहे 65.4 ग्राम ऑफ झिंक. आता हा किती आहे? 1 ml साठी. बरं, हे जे ग्राम आहे हे 0.05 साठी नाही आहे, किती आहे? 1 मोलारसाठी ग्राम आहे. आता आपल्याला त्याच्या कितीसाठी पाहिजे? आपण डायसोडियम EDTAचं किती घेतलं आहे? 0.05. मग या 65.4ला कशाने मल्टिप्लाय करायचे? 0.05 मोलारनी. ओके, 0.05नी. जेव्हा आपण त्याला 0.05नी मल्टिप्लाय करू तेव्हा आन्सर येते त्याचं 3.72. काय ते आन्सर? 3.72 आन्सर येते. मग ह्या ठिकाणी बघा, मग 1 ml 0.05 मोलार डायसोडियम EDTA इज इक्वल टू 3.72 ग्राम ऑफ झिंक. आता हे आहे 1 ml.
तुम्हाला माहिती आहे आपण फॅक्टर किती ml काढतो, ईच ml. म्हणजे ईच ml म्हणजे ह्या 3.72ला कितीने डिवाईड करायचं आहे, 1000नी. म्हणजे काय येणार, ईच ml. मग 1000नी डिवाईड केलं तर 3 डॉट इकडे येणार. म्हणजे कसं येणार बघा, 0.00372 ग्राम ऑफ झिंक. हे झाला त्याचा फॅक्टर. काय झाला हा फॅक्टर. म्हणजे फॅक्टर किती येणार, 0.00372. आलं लक्षात. म्हणजे जिथं जिथं आपण झिंकचं जे काय मॅन्युअलमध्ये सांगितलेलं घेतलेलं आहे त्याच्याऐवजी काय घ्यायचं आहे, 0.00372. बघा बरं मग ह्या ठिकाणी इथं काय घ्यायचं आहे मग आपल्याला, फॅक्टरच्या जागेवर 0.00372. ओके. आणि ॲसेचं बरोबर आहे. आता हे झालं फॅक्टर. आणि ह्या ठिकाणी हे जे स्ट्रक्चर आहे कशाचं आहे, डायसोडियम EDTA. ओके. त्याचा कॉम्प्लेक्स कशासोबत होत आहे, Mg सोबत. कशासोबत होत आहे, Mg सोबत. ओके. ह्या ठिकाणी कळालं सगळ्यांना, Mg सोबत कॉम्प्लेक्स होणार आणि Mg सोबत रिॲक्शन होणार आणि काय तयार करणार, तो कॉम्प्लेक्स. काय तयार करते, कॉम्प्लेक्स. ओके. आता ह्या ठिकाणी बघा त्याची स्टेप वाईज प्रोसिजर. स्टँडर्डायझेशन फॉर डायसोडियम EDTA. आधी आपण बघू त्याचं स्टँडर्डायझेशन. काय करायचं आहे स्टँडर्डायझेशनमध्ये, वेट ॲक्युरेटली अबाउट 0.8 ग्राम ऑफ granulated zinc dissolved by gently warm in 12 ml of dilute HCl and 0.1 ml of bromine water. काय म्हणते, 0.8 ग्राम ग्रॅन्युलेटेड झिंक घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं डायल्यूट HCl टाकायचं 12 ml आणि त्याला जेंटली वार्म करायचं आणि त्यामध्ये परत 0.1 ml काय टाकायचे, ब्रोमिन वॉटर. बॉईल टू रिमूव्ह द एक्सेस ब्रोमिन. आणि थोडंसं एक्सेस ब्रोमिन रिमूव्ह होईपर्यंत त्याला बॉईल करायचं. कूल अँड ॲड सफिशियंट वॉटर टू प्रोड्यूस द 200 ml. काय म्हणते, त्यात थंड करायचं आणि थंड झाल्यानंतर त्यात काय टाकायचं, ॲड सफिशियंट वॉटर. कितपर्यंत, जोपर्यंत 200 ml फिल होत नाही तोपर्यंत. आणि त्या 200 ml मधून आपल्याला किती पिपेट आउट करायचं आहे, 20 ml. 200 ml तयार झालेलं त्याच्यामधलं काय घ्यायचं आहे, 20 ml घ्यायचं आणि त्याला काय करायचं, न्यूट्रलाइज करायचं विथ 2 मोलार सोडियम हायड्रॉक्साईड. कशाने, 2 मोलार सोडियम हायड्रॉक्साईडनी न्यूट्रलाइज करायचं. कसं कळणार न्यूट्रलायझेशनचं, pH पेपर असते, pH पेपरनी चेक करायचं. नंतर डायल्यूट टू अबाउट 150 ml ऑफ वॉटर अँड सफिशियंट अमोनिया बफर pH 10 टू डिझॉल्व द प्रेसिपिटेट अँड ॲड 5 ml इन एक्सेस. काय म्हणते मग, न्यूट्रल झाल्यावर 150 ml वॉटरने त्याला डायल्यूट करायचं. नंतर अमोनिया बफर ॲड करायचं आणि प्रेसिपिटेट रिमूव्ह होईपर्यंत अमोनिया बफर ॲड करायचं आणि त्यात काय करायचं, 5 ml एक्सेस टाकायचं. त्यानंतर 50 mg काय टाकायचं, मॉडर्न ब्लॅक 11 मिक्सचर टाकायचं, जे की आपलं काय आहे, इंडिकेटर. आणि त्याची टायट्रेशन कशाच्या अगेन्स्ट करायचं आहे, डायसोडियम EDTA. म्हणजे ब्युरेटमध्ये काय राहील, डायसोडियम EDTA आणि हे बाकी सगळं कशामध्ये राहील, आपल्या कोनिकल फ्लास्कमध्ये. कधी, जेव्हा आपला एंड पॉईंट कोणता येणार नाही, पिंक टू ब्ल्यू किंवा पिंक टू बॉटल ग्रीन. स्टँडर्डायझेशनमध्ये पिंक टू बॉटल ग्रीन येते. स्टार्टिंगला कलर पिंक राहील आणि नंतर कशामध्ये कन्वर्ट होईल, बॉटल ग्रीनमध्ये किंवा ग्रीनिश कलर येईल. हे झालं स्टँडर्डायझेशनचं. ओके. सिमिलरली जेव्हा आपण अशी प्रोसिजर करू तेव्हा आपली रीडिंग येते. इनिशियल रीडिंग 0.0 ml असणार, फायनल रीडिंग 19 ml, डिफरन्स 19. सिमिलरली 3 रीडिंग घेतल्या तर सेमच रीडिंग आल्या आणि मीन घेतला तर किती येते, 19 ml. ही झाली आपली ब्युरेट रीडिंग फॉर स्टँडर्डायझेशन. आता ह्या ठिकाणी एक क्वेश्चन असा आहे, आपण बघतो की स्टँडर्डायझेशनसाठी आपल्याला वेट ऑफ ग्रॅन्युलेटेड झिंक कॅल्क्युलेट करावं लागतं. काय करावं लागतं, वेट ऑफ ग्रॅन्युलेटेड झिंक. पण ह्या ठिकाणी ग्रॅन्युलेटेड झिंक मला सांगा बरं किती घेतलं आहे आपण, 0.1. बरं कॅल्क्युलेशन नीट लक्षात घ्या. 0.8 कितीसाठी, 200 ml. पण आपण 200 ml वापरलं का मला सांगा बरं, नाही. ह्या 200 ml पैकी फक्त आपण किती घेतलं, 20 ml. मग 20 ml मध्ये झिंक किती असेल, तर ह्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे 0.8 × 20 डिवाइड बाय 200 कट, 1 2 2 10. ह्या ठिकाणी जर डिवायडेशन केलं तर 0.08 मोलार, आय थिंक ग्राम. किती त्याचं वेट,
वेट ऑफ ग्रॅन्युलेटेड झिंक किती येते 0.08. आणि हेच आपल्याला कशामध्ये घ्यायचं आहे, स्टँडर्डायझेशनच्या कॅल्क्युलेशनमध्ये विसरायचं नाही. किती घ्यायचं आहे 0.08. नुसतं 0.8 घ्यायचं आहे का नाही, किती घ्यायचं आहे 0.08 ग्राम. ओके, राहील लक्षात सगळ्यांना इथपर्यंत. हां, आता बघू आपण ॲसे ऑफ मॅग्नेशियम सल्फेट. ॲसेमध्ये काय घ्यायचं बघा, ॲक्युरेटली वेट 0.3 ग्राम ड्राईड सॅम्पल ॲड in 250 ml of conical flask, dissolve sample in 50 ml water. 0.3 ग्राम काय घ्यायचं आहे आपलं मॅग्नेशियम सल्फेट, त्यात 50 ml वॉटर टाकायचं आणि 10 ml स्ट्रॉंग अमोनियम क्लोराईड बफर सोल्युशन टाकायचं, त्याला प्रॉपरली मिक्स करायचं आणि 0.1 ग्राम काय टाकायचं मॉडर्न ब्लॅक 11 आणि त्याचं टायट्रेशन कशाच्या अगेन्स्ट करायचं डायसोडियम EDTA. आणि एंड पॉईंट काय येणार बघा, चेंजेस टू पिंक टू ब्ल्यू. स्टँडर्डायझेशनमध्ये काय आला टर्न ग्रीन, पिंक टू ग्रीन. ओके, स्टँडर्डायझेशनमध्ये काय ते पिंक टू बॉटल ग्रीन येते आणि ह्या ठिकाणी ॲसेमध्ये काय येणार पिंक टू ब्ल्यू. ह्या ठिकाणी मी तुम्हाला ॲसेचा एक डेमो दाखवणार आहे, ते व्यवस्थित सगळ्यांनी बघा. ओके, आपण प्रॉपरली जेव्हा ही रीडिंग करतो तेव्हा कॅल्क्युलेशनसाठी रीडिंग आली आपली 44 ml. किती येते 44 ml. ह्या ठिकाणी मग काय ना इनिशियल 00, फायनल 44 ml, 44 ml, 44, डिफरंट तोच. आणि हे झाले आपली मीन ब्युरेट रीडिंग. ओके, हे झालं आपलं प्रॅक्टिकलची थेरी. आता आपण त्याचं प्रॅक्टिकल कसं होते त्याचा एक छोटासा डेमो बघू ॲसेचा आणि नंतर तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन दाखवल. ते तुम्ही व्यवस्थित जशाला तसं लिहायचं. फक्त ह्या ठिकाणी वेट कसं आपण 0.08 लिहिलं ते सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. ओके, सगळ्यांना कळालं इथपर्यंत. ओके, here we start the demo of assay of magnesium sulfate. Let's see the apparatus. In petri dish we see the magnesium sulfate, beaker, disodium EDTA. Here the burette stand and the fitted burette. Okay, हे जे दिसत आहे तुम्हाला हे स्टरर आहे. ह्या ठिकाणी हे मॅग्नेटिक स्टरर. ठीक आहे, बफर सोल्युशन, मेजरिंग सिलेंडर, डायसोडियम EDTA काय करायचे आधी ब्युरेट फिलअप करून घ्यायची आहे. ओके, विथ द मार्किंग. त्यानंतर 0.3 ग्राम काय टाकायचे मॅग्नेशियम सल्फेट इन द कोनिकल फ्लास्क अँड 50 ml वॉटर. त्यात काय टाकायचे 50 ml वॉटर. ओके, डिझॉल्व इट वेल. ते मॅग्नेटिक स्टरर असल्यामुळे ते मॅग्नेट आहे, जेव्हा आपण त्याला स्टार्ट करतो ते गोल गोल फिरल्याने काय करतं रिॲक्शन इनिशिएट करतं आणि मिक्सिंग करतं. ओके, त्यानंतर काय टाकायचं बघा 10 ml अमोनियम क्लोराईड बफर सोल्युशन. किती ml टाकायचं आहे 10 ml टाकलं. त्यानंतर 0.1 ग्राम मॉडर्न ब्लॅक 11 इंडिकेटर. ओके, 0.1 ग्राम मॉडर्न ब्लॅक इंडिकेटर टाकल्यानंतर त्याचा कलर कसा झाला बघा बरं पिंक कलर. ओके, सोल्युशनचा कोनिकल फ्लास्कमधल्या सोल्युशनचा कलर कसा झाला पिंक कलर. त्या मॉडर्न ब्लॅकला इओक्रोम ब्लॅक टी सुद्धा म्हणतात किंवा सोलोक्रोम ब्लॅक टी सुद्धा म्हणतात. ओके, आपण मॉडर्न ब्लॅक 11 किंवा मॉडर्न ब्लॅक 2. टायट्रेशन स्टार्ट झालेलं आहे. कॉम्प्लोक्झोमेट्रिक टाईप ऑफ टायट्रेशन चेक करा. ड्रॉप बाय ड्रॉप वाईज टायट्रेशन करायचं आहे. आता ह्या ठिकाणी बघा कलर चेंज झाला टायट्रेशन झाल्यानंतर कसा पिंक टू ब्ल्यू. आणि त्या ठिकाणी ब्ल्यू कलर आल्यानंतर काय करायचं आहे आपली टायट्रेशनची जी रीडिंग आहे ती मेजर करायची. ओके, आणि कॅल्क्युलेशनसाठी घ्यायची. हे आहे ॲसेचं टायट्रेशनची डेमो. सगळ्यांना आय थिंक कळालं असेल की ॲक्च्युली टायट्रेशन कसं होते. ओके, आता बघू आपण त्याचं कॅल्क्युलेशन. चला, हॅलो एव्हरीवन. आता आपल्याला प्रॅक्टिकलची कॅल्क्युलेशन बघायचे. ओके, की कॅल्क्युलेशन कसं करायचं नीट फोकस करा. सगळ्यांनी आधी आपापले मॅन्युअल ओपन करून ठेवा. एक्सपेरिमेंट नंबर 14 आणि त्याचे कॅल्क्युलेशन्स. ओके, आपण फॅक्टर करेक्ट करून घेतले. कसं केलं ते हे आपण ह्याच्या आधी बघितलेलं आहे. ओके, त्यानुसार फॅक्टर किती आला आपला 0.00372. ओके, ह्या ठिकाणी
पहिल्यांदा आपण स्टँडर्डायझेशनचं कॅल्क्युलेशन करू आणि नंतर पर्सेंटेज प्युरिटीचं. ओके, आता बघू आपण स्टँडर्डायझेशन कॅल्क्युलेशन ऑफ डायसोडियम EDTA. मोलॅरिटी ऑफ डायसोडियम EDTA इज इक्वल टू weight of granulated zinc into factor molarity whole divided by burette reading into 0.00372 which is a factor. ओके, आता ह्या ठिकाणी वेट ऑफ ग्रॅन्युलेटेड झिंक मॅन्युअलमध्ये किंवा आपण बघितलं की 0.8 आहे, पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ते 0.8 आहे का नाही. कॅल्क्युलेशन 0.8 किती ml साठी आहे, 200 ml साठी, पण आपण त्या प्रोसिजरमध्ये कोनिकल फ्लास्कमध्ये किती घेतलं, फक्त 20 ml. बरोबर आहे, काय घेतलं, फक्त 20 ml. मग ते 20 ml मध्ये किती ग्रॅन्युलेटेड झिंक आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी फॉर्म्युला कसा आहे, फक्त डोकं लावायचे बघा. वेट ऑफ झिंक इज इक्वल टू 0.8 ग्रामसाठी 0.8 ग्राम आपण किती ml प्रिपरेशनसाठी घेतलं, 200 ml. ओके, पण आपण त्याच्यातलं किती पिपेट आउट केलं, फक्त 20 ml. मग त्या 20 ml मध्ये वेट किती असेल, ओके, म्हणजे ग्रॅन्युलेटेड झिंक किती असेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय ना, क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये बघा 0.8 इंटू 20 डिवाइड बाय 200 कॅल्क्युलेशन केलं बघा. हा 0 कट, बेक वे बेदोनी बेक वे 10. ओके, पॉईंट 1 इकडे येणार जेव्हा आपण 0.8 ला 10 डिवाइड करू, म्हणजे कॅल्क्युलेशन किती येणार, 0.08 ग्राम. किती येणार, 0.08 ग्राम, जे की आहे आपलं वेट ऑफ ग्रॅन्युलेटेड झिंक. चला पुटअप करा व्हॅल्यू. 0.08 इंटू फॅक्टर मोलॅरिटी 0.05 डिवाइड बाय ब्युरेट रिडिंग 19 इंटू हा फॅक्टर 0.00372 इज इक्वल टू, ह्याचे जर कॅल्क्युलेशन केलं वरच्या 0.08 इंटू 0.05 बघितलं तर कॅल्क्युलेशन येतं ह्याचं 0.004 डिवाइड बाय आणि 19 गुणिले फॅक्टर जर केलं तर त्याचं कॅल्क्युलेशन येतं 0.07 068 आणि ह्याचं परत डिवायडेशन केलं तर मोलॅरिटी येते आपली डायसोडियम EDTA याची 0.05 मोलार. किती येते, 0.05 मोलार. ओके, आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे पर्सेंटेज प्युरिटी. ही आहे आपली कॅल्क्युलेटेड मोलॅरिटी म्हणजे स्मॉल एम. काय आहे, स्मॉल एमची व्हॅल्यू जी की आहे कॅल्क्युलेटेड मोलॅरिटी 0.05. आता आपल्याला बघायचे पर्सेंटेज प्युरिटी. बघा 1 ml ऑफ स्मॉल एम मोलार डायसोडियम EDTA इज इक्वल टू, हा आहे ॲसेचा फॅक्टर 0.006235 इंटू स्मॉल एम म्हणजे कॅल्क्युलेटेड मोलॅरिटी आणि कॅपिटल एम म्हणजे फॅक्टर मोलॅरिटी. पुट अप द व्हॅल्यू 0.006235 इंटू 0.05 डिवाइड बाय परत 0.05. ही झाली आपली फॅक्टर कॅल्क्युलेटेड मोलॅरिटी आणि ही झाली फॅक्टर मोलॅरिटी. जर आपण याला कॅन्सल केलं तर आन्सर किती येते बघायचं, 0.0060235. ओके, आता नेक्स्ट XML ऑफ स्मॉल एम मोलार डायसोडियम EDTA इज इक्वल टू, जे काही कॅल्क्युलेशन येईल त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं, एक्सनी. आणि आपल्याला माहिती स्मॉल एक्स म्हणजे कशाची व्हॅल्यू असती, ब्युरेट रिडिंग फॉर ॲसे, जी की किती आहे 44, म्हणजे काय ना इंटू 44. ह्याचं कॅल्क्युलेशन बघितलं तर ह्याचा आन्सर येते 0.265034 0.265034 0.265034. कारण की बघा बरं, वरच्या रीडिंगमध्ये 0. हा फॅक्टर जशाला तसा, स्मॉल एमची व्हॅल्यू जशाला तशी आणि कॅपिटल एमची व्हॅल्यू सुद्धा जशाला तशी. फक्त एक्स्ट्रा काय एक्स, आणि आपल्याला माहिती एक्स म्हणजे काय असते, ब्युरेट रीडिंग. मग ही तर व्हॅल्यू आपली ऑलरेडी कॅल्क्युलेटेड आहे. ओके, ही मग त्याला काय केलं, फक्त 44 ने मल्टिप्लाय केलं, आन्सर येतं ए. आता नंतर बघा W ग्राम ऑफ सॅम्पल कंटेंट, फॅक्टर जशाला तसा,
यमची व्हॅल्यू जशाला तशी, यक्स जशाला तसं यम, म्हणजे ह्याचं सुद्धा आन्सर किती येणार 0.26503 आता बघा 100 ग्राम ऑफ सॅम्पल कंटेंट, 100 ग्रामसाठी काय चेंजेस आहेत बघा, फॅक्टर जशाला तसा आहे, यमची व्हॅल्यू जशाला तशी, यक्सची व्हॅल्यू याला काय करायचं 100 नी मल्टिप्लाय डिवाइड बाय कॅपिटल यम सुद्धा जशाला तसं, आणि वेट ऑफ मॅग्नेशियम सल्फेट. ओके, आता ह्या ठिकाणी बघा कॅल्क्युलेशन हा आपण जशाला तसं घेऊ 3-4 इंटू, आता हे सगळं कुठलंही बघा कॅल्क्युलेशन इतकं, म्हणजे ह्या ठिकाणी यक्स आणि यम पर्यंत हे झालं एवढी व्हॅल्यू, याला काय करायचंय 0.3 नी डिवाइड करायचंय आणि 100 नी मल्टिप्लाय. जर हे कॅल्क्युलेशन केलं प्रॉपरली तर ह्या ठिकाणी एक सेकंद दिसत आहे ना सगळ्यांना व्यवस्थित, लास्ट कॅल्क्युलेशन, तर ह्या ठिकाणी बघितलं तर हे डिवायडेशन केलं तर ह्याची व्हॅल्यू येते 8834 इंटू 100, आणि जर ह्याला 0.8834 ला जर 100 नी मल्टिप्लाय केलं तर किती येणार 88.34%, म्हणजे त्याची पर्सेंटेज प्युरिटी किती आली आहे चेक करा 88.34. ओके, मग तेच रिझल्टमध्ये लिहायचं, काय म्हणते रिझल्ट बघा बरं सगळ्यांनी मॅन्युअलमध्ये. रिझल्ट काय, मोलॅरिटी ऑफ डायसोडियम EDTA, मोलॅरिटी किती आलेली आहे 0.05 मोलार. ओके, आणि नेक्स्ट कोणतं आहे, द गिवन सॅम्पल ऑफ मॅग्नेशियम सल्फेट कंटेंट डॅश पर्सेंटेज वेट बाय वेट ऑफ मॅग्नेशियम सल्फेट, त्यामध्ये किती आहे मग 88.34, किती आलं आपलं 88.34%. ओके, हे सगळ्यांनी प्रॉपरली कॅल्क्युलेशन मॅन्युअलमध्ये लिहायचं आणि मॅन्युअल कंप्लीट करायचे. ओके, टेक केअर, बाय बाय.